हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आता आम्ही पोहोचलो आहोत शिर्डीला आणि सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि ही हॉटेलची रूम घेतलेली आहे। हळू बोलते कारण की खूप शांत आहे, बाहेर सगळे आवरत आहेत कारण की आम्हाला दर्शनासाठी निघायचे। 5:30ची आरती, माहिती नाही तर सगळ्यांचं होते की नाही, मी तर रेडी झाली आहे पण बाकीच्यांचं राहिलं आहे, तर मग लवकर पोहोचलो तर आम्हाला आरती वगैरे भेटेल। आणि ही आहे हॉटेलची रूम, पण हे बघा सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे, तयारी चालू आहे सगळ्यांची। इथे सिंगल बेड होता, इथे डबल बेड होता आणि बाकी ठीक आहे, म्हणजे ओके आहे, एवढं काही चांगलं पण नाही आणि खराब पण नाही। इथे टीव्हीचं हे दिलेलं आहे पण नाही, टीव्ही बघायला तसं पण कोणाला वेळ आहे। इकडे बाथरूम आहे, कपडे वगैरे टाकले तो वाळायला। रूम आहे, क्लीन आहे, खूप चांगलं नाही आणि एकदम असं खराब आहे असं पण नाही, बाथरूम वगैरे ठीक आहे। तर आता हे बघा रेडी झाले, मिरर आहे इथे छान, मिरर दिला आहे ते एक चांगलं केलं कारण की व्यवस्थित रेडी होता आलं। 2 दिवस झाला आम्ही कसं रेडी होतोय, कुठे कपडे चेंज करतोय, बसमध्ये कुठे काय असं चालू आहे, कुंडावरती नदीमध्ये वगैरे। तर आज प्रॉपर भेटलं व्यवस्थित रूम वगैरे। तर आता चला दर्शनाला जाऊया। आणि हा ड्रेस मी घातलेला आहे येलो, साडी आणली होती घालायला एक, देवीला जाताना घालूया म्हणून, पण काल बसमध्ये वगैरेच कपडे चेंज करावे लागले तर साडी कशी घालणार, त्यामुळे ड्रेसच घातला। तर आता आज तर म्हटलं इकडे साडी घालून जाण्याचं काही नाही, त्याच पण येल्लोवाला ड्रेस घातलेला आहे। आम्ही एका रूममध्ये 3 जण राहिलो होतो, दुसऱ्या रूममध्ये 5 जणी आणि खालच्या रूममध्ये 5 जणी। ते रूम मोठे आहेत पण वॉशरूम एकच आहे, तर म्हटलं 3 असेल तर पटकन रेडी होता येईल म्हणून मग आम्ही हे वाला रूम घेतलं। हे आहे हॉटेल जिथे आम्ही बुकिंग केलं होतं। नाव काय हॉटेलचं? साई गॅलेक्सी। तर तिथे आलो होतो, रात्री नाही व्हिडिओ शूट केला कारण की 11 वाजले होते, आता वाजलेले आहेत 1। आता इथे चेकआउट करतोय आणि आम्ही जातोय महाप्रसाद घ्यायला। बस रेडी आहे, आता इथून महाप्रसाद घेऊन थेट शनी शिंगणापूरला जाणार, तिथून रांजणगाव, मग घरी। चला आता बाहेर आलो आहोत। श्री शनेश्वर देवस्थान, श्री क्षेत्र शनी शिंगणापूर। शनी महाराजांचं दर्शन घ्या। पाणीपुरी कोणाला? रगडा पेटीस पाणीपुरी चाललंय। चिप्स आहेत बघा, चिप्स आहे, तिकडे बनवला कट करायचं चाललंय। आणि पण सगळे खातात, चकली, चिवडा, फरसाण, सँडविच सगळं आणलंय। सँडविच बनवायचं आहे आता बसमध्ये।
एक घास. वा वा वा, मस्त दिलंय मला ब्रेड आणि ॲपल. इस जंगल में हम दो शेर चलकर जल्दी हो गई रे. आलो आहोत रांजणगावला. ते बघा मंदिर आहे, आतमध्ये शूटिंग करायला आलं होतं. मंदिर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, खूप छान दर्शन झालं. महागणपती रांजणगाव हे भक्त निवास आहे, राहण्याची वगैरे सोय बघून घे. शेवटचं देवस्थान होतं आपली ट्रिपची. शेवटचं जे तीर्थस्थान आहे तिथली एंडिंग इथे होते. आता वाजलेत 8:30. आता डायरेक्ट घरी. तर अशा प्रकारे आमची 2 दिवसांची ट्रिप झाली. सगळीकडे खूप छान दर्शन झालं, कारण आम्ही ऑड डेमध्ये गेलो होतो. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आम्ही कुठे कुठे गेलो 2 दिवसामध्ये. त्र्यंबकेश्वर, पंचवटी, वणीची देवी म्हणजेच सप्तशृंगी देवी, शिर्डी साईबाबा, शनी शिंगणापूर आणि रांजणगावचा महागणपती, या सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आलो. या 6 ठिकाणी आम्ही 2 दिवसांमध्ये जाऊन आलो. जास्त अशी धावपळ काही झाली नाही, कारण लहान मुलं वगैरे सोबत नव्हती. तर तुम्हाला आमच्या पिकनिकचा हा दुसरा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही देखील या ठिकाणी जाऊन आला असाल तर तेही सांगा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.